सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 33 कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. आणि फ्रेंड, तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्हाला आपली कथा आवडत असेल तर लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे मला फार मोटिवेशन मिळते. वेदांतिकाला आता तिथल्या VIP रूममध्ये शिफ्ट केलं होतं. अभिसुद्धा जाऊन फ्रेश होऊन आला होता. त्या राजीवजी आणि आरव तिथे असल्यावर त्याला आता वेदांतिकाची तितकी काळजी नव्हती, म्हणून तो सुद्धा जाऊन फ्रेश होऊन आला होता. आणि आता तो वेदांतिकाच्या बाजूला स्टूलवर तिला बघत बसलेला. तिचा तो चेहरा, पिवळा पडलेला चेहरा, हाताला असलेला तो पट्टा आणि बेडवर निश्चित पडलेली ती. चेहरा पूर्णपणे सुकलेला, ओठ वाढलेले, चेहऱ्यावरचा असणारा तो नेहमीचा ग्लो आज कुठेतरी निघून गेला होता. जे बघून अभिला आपल्या हृदयात काहीतरी टोचल्यासारखं वाटत होतं. तिला तसं बघून त्याच्याच हृदयात प्रचंड वेदना जाणवत होत्या त्याला. त्याचं हृदय सारखं सारखं भरून येत होतं तिला तसं बघून. त्याने हळूच अलगद तिचा तो इंट्रोव्हेनस कॅन्युला ड्रीप असलेला हात आपल्या हातात घेतला आणि दुसरा हात तिच्या डोक्यावर ठेवून, प्रिन्सेस, बच्चा, किती घाबरवलं तू मला. असं कुणी करतं का? अभिने अलगद तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. पुन्हा जर असं केलंस तर बघस, जीव जायची वेळ आली होती माझ्यावर. आय लव्ह यू सो मच बच्चा. बोलून अभि वारंवार वेदांतिकाच्या कपाळावर ओठ टेकवत होता. लवकरच मी तुला सुद्धा हे बोलेल. तू शुद्धीत असताना तो मोमेंट आपल्या आयुष्याचा सगळ्यात बेस्ट मोमेंट असेल. आता तू लवकर शुद्धीत ये. बोलून अभिने वेदांतिकाच्या हातावर आपले ओठ अलगद टेकवले. बाहेर उभे असणारे राजीवजी त्या हॉलमधून आपल्या मुलाचं प्रेम ऐकत होते आणि मनातून आनंदी सुद्धा होते. शेवटी त्यांच्या सडू मुलाला प्रेम हे झालंच. त्या दोघांना एकटं सोडून ते तिथून निघून गेले. पाणी पाणी वेदांतिका तोंडात बडबडत होती. तसं अभिला जाग आली. आता थोड्या वेळापूर्वीच त्याचा डोळा लागला होता आणि तो तसाच तिचा हात हातात घेऊन तिच्या जवळच मान टेकून झोपला होता. वेदांतिकाच्या आवाजाने त्याला जाग आली. त्याने बघितलं तर वेदांतिका पापण्यांची हालचाल करत होती. तिला शुद्धीत येताना बघून त्याने पटकन बाहेर जाऊन डॉक्टरांना आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून बाहेर बेंचवर बसलेले आरव आणि राजीवजी त्याच्या जवळ आले. काय झालं दादा? आरव काळजीने अभिला बघत. आरव, जा डॉक्टरांना बोलवून आण. प्रिन्सेसला शुद्ध येत आहे, अभि म्हणाला. तसा आरव लगेच डॉक्टरांना बोलवायला गेला. आरवला डॉक्टरांना बोलवायला सांगून अभि पुन्हा आत गेला. राजीवजी सुद्धा आत आले. थोड्याच वेळात आरव सुद्धा डॉक्टरांना घेऊन आला. वेदांतिका थोडी थोडी शुद्धीत येत होती. डॉक्टरांनी तिला चेक केलं. थोड्याच वेळात शुद्धीत येईल असं सांगून डॉक्टर निघून गेले. सगळ्यांचे डोळे वेदांतिकाकडेच लागले होते. सगळ्यांना आता फक्त आणि फक्त तिला शुद्धीत येण्याची वाट लागली होती. अभि पुन्हा तिच्या बाजूच्या स्टूलवर बसला.
तर आरव आणि राजीवजी तिथे असणाऱ्या सोफ्यावर, कारण ती एक VIP रूम होती, म्हणून तिथे सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होत्या. थोड्याच वेळात वेदांतिकाने आपले डोळे उघडले. तसा अभि तिच्या समोर उभा राहिला. वेदांतिकाने त्याला पाहिलं आणि तिने आपली नजर आजूबाजूला टाकली. आरव आणि राजीवजीला बघून तिने हलकेच स्मित करत त्यांना पाहिलं. माझा चेहरा तर राक्षसासारखा आहे ना, पाहिल्याबरोबर उलटी येत असेल, म्हणून तर बघून सरू टोन झालं हिचं. आणि आरवला बघून तर बघा, मॅडमच्या चेहऱ्यावर गुलाबच फुलला आहे. हे बरं जमतं हिला. एक वेळ फक्त हिला बरं होऊ दे, मग दाखवतोस हिला द अभिराज पाटील काय चीज आहे ते. कशी आहेस गुडिया? आरवने काळजीत तिच्या केसांवरून हात फिरवला. तसं वेदांतिकाने पापण्यांची उघडझाप केली. तू तर आम्हाला घाबरवलं होतं, पुन्हा असं करू नकोस, आरव तिला दम देत बोलला. तशी वेदांतिकाने किंचित स्माईल केली. त्यानंतर राजीवजी यांनी सुद्धा काळजीत तिची विचारपूस केली. या सगळ्यात तिची नजर राहून राहून बाजूला उभ्या असलेल्या आपल्या सडू राक्षसावर जात होती. आता त्याच्या डोळ्यात तिला खूप काही दिसत होतं. आज तिला बघणारी त्याची नजर वेगळीच भासत होती तिला. आज खूप काही बदललं होतं त्या नजरेत, पण जे होतं तिला खूप छान वाटत होतं. अंगात वेगळीच रुमरुमी होत होती तिला. थोडा वेळ बोलून राजीवजी आणि आरव वेदांतिका आणि अभि थांबलेल्या हॉटेलवर निघून गेले. वेदांतिकाला सुद्धा औषधांच्या गुंगीमुळे झोप आली. तर अभिने सुद्धा सोफ्यावर जाऊन आपली मान मागे टेकून घेतली. त्याला सुद्धा आरामाची गरज होती. बायकोच्या काळजीत त्याने आतापर्यंत पाठ टेकली नव्हती, आणि ती बायको होती की तिला काही फरकच पडत नव्हता. असंच वाटत असेल ना तुम्हाला, पण तसं काही नव्हतं. तिला सुद्धा समजत होतं ते. त्याची काळजी करणे तिला सुद्धा दिसत होतं, आणि कुठेतरी तिला मनात आनंद देखील होत होता. म्हणून तर आता त्या शांत झोपलेल्या राक्षसाला बघून तिचे ओठ रुंदावत होते. तिच्या येणाऱ्या हलक्याशा आवाजाने सुद्धा जाग आली. त्याने बघितलं तर त्याची प्रिन्सेस आता बेडवरून उठण्याचा प्रयत्न करत होती. अभि तसाच धावत तिच्या जवळ गेला. तुला नेहमीच झाशीची राणी व्हायचं असते ना, अभिने थोडं चिडतच बोलला. तशी ती त्याला डोळे बारीक करून बघू लागली. काही हवं होतं तर मला सांगायचं ना, इथेच होतो ना मी. पण नाही, आम्हाला तर झाशीची राणीच व्हायचं आहे ना, अभि थोडा नजर रोखून बोलला. आता सांगशील का काय करत होतीस तू? तिला शांत बघून आता त्याला जरा रागच आला. मघापासून कसं तरी तो स्वतःला शांत ठेवत होता तिच्यासमोर, पण आता ती काही बोलत नाही म्हणून त्याचा पारा वाढायला लागला होता. त्यात ती सुद्धा तर गप्प राहून त्याच्या रागात भर घालत होतीच म्हणा. ती सुद्धा काही दुधाने धुतलेली नव्हती ना. ते ते मला वॉशरूम. वेदांतिका खाली मान घालून अडखडत बोलली.
त्याला कसं सांगावं हेच तिला सुचत नव्हतं. त्यामुळे ती थोडी ओशाडत होती. त्यात काय मग, मला सांगायचं ना, बोलून अभिने सरळ तिला आपल्या हातावर उचलून घेतली. तसं वेदांतिकाने घाबरून आपला हात त्याच्या गळ्याभोवती गुंडाळून घेतला. अभिने तिला वॉशरूमच्या दारापाशी सोडलं. काही मदत लागली तर सांग, मी इथेच आहे, अभि म्हणाला आणि तिला आत जायला सांगितलं. तशी वेदांतिका त्याला बघत हळूहळू आत गेली. अभि तिथेच वॉशरूमच्या दारापाशी उभा होता. वेदांतिका बाहेर आली तसं अभिने पुन्हा तिला उचलून घेतले आणि बेडवर आणून झोपवलं. तिला व्यवस्थित कव्हरअप करून अभि पुन्हा सोफ्यावर येऊन झोपला. तर वेदांतिका त्यालाच बघत गालात हसत होती. दुसऱ्या दिवशी, मिस्टर पाटील, तुम्ही आता त्यांना घरी घेऊन जाऊ शकता, पण हार्टच्या जवळ गोळी लागल्याने काही दिवस तरी त्या हाताची मुवमेंट करणार नाही याची काळजी घ्या. आणि तसंही तुम्ही सांगितलं आहे की तुम्ही त्यांना तिथल्या डॉक्टरांना दाखवणारच आहात, तेव्हा बाकीचं ते सांगतीलच तुम्हाला, डॉक्टर बोलले. आणि त्यांनी वेदांतिकाच्या डिस्चार्ज पेपरवर सही केली. तोपर्यंत इकडे नर्सने वेदांतिकाला रेडी व्हायला मदत करत होती. मॅम, यू आर सो लकी. युअर हजबंड लव्स यू व्हेरी मच, नर्स बोलली. तसं वेदांतिकाने तिला स्मित करून पाहिलं. येस मॅम, जेव्हा तुम्हाला इथे आणलं तेव्हापासून ते 1 मिनिट सुद्धा तुम्हाला सोडून गेले नाही. जेव्हा डॉक्टरांनी तुमच्या ठीक होण्याची खबर दिली तेव्हाच ते इथून हटले. येस मॅम, युअर हजबंड लव्स यू अ लॉट. नर्सने तिला कालपर्यंतचं सगळं अभिबद्दल तिला सगळं सांगितलं. वेदांतिका सुद्धा खूप लक्ष देऊन आपल्या सरू राक्षसाबद्दलचं बोलणं ऐकत होती. सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करून अभि पुन्हा वेदांतिकाच्या खोलीत आला. तिला रेडी झालेलं बघून अभि तिच्या बेडजवळ आला. वेदांतिका खाली उतरणारच की अभिने स्वतः वाकून पुन्हा तिला आपल्या हातावर उचलून घेतली. वेदांतिकाचे हात त्याच्या गळ्यात गुंफले गेले. अभि तसाच सरळ बघत समोर समोर चालू लागला. तर वेदांतिका फक्त त्यालाच बघत होती. आज तिच्या डोळ्यात अभिबद्दल अभिमान तर होताच, सोबतच खूप खूप प्रेम सुद्धा होतं. थोड्याच वेळात तो वेदांतिकाला घेऊन हॉस्पिटलच्या एंट्री गेटवर आला. तिथे आधीच आरव आणि राजीवजी कॅब घेऊन हजर होते. त्यांनी अभि वेदांतिकाचं सामान सुद्धा हॉटेलमधून सोबतच घेतले होते. अभिने हळूच अलगद जसं एखादं फुलाला ठेवावं तसं त्याने वेदांतिकाला कॅबच्या मागे बसवलं आणि मग स्वतःही तिच्या बाजूला बसला. आणि त्यांची कॅब एअरपोर्टच्या दिशेने निघाली. पाठीमागे आरव आणि राजीवजी यांची सुद्धा कॅब निघाली. काही वेळात ते चौघेही स्वित्झर्लंडच्या एअरपोर्टवर पोहोचले.
अभिने एकदा त्या शहरावर आपली एक जडजडीत नजर टाकली, कारण या शहरात त्याची जान त्याच्या प्रिन्सेसवर ही वेळ आली होती की तिला मरणाच्या दारात उभं राहावं लागलं. भलेही हा असेल लाखो करोडो प्रेमी जोडप्यांसाठी स्वर्ग, पण तो आता पुन्हा कधी इथे पाऊल टाकणार नव्हता. आणि त्याच्या प्रिन्सेस सोबत तर नाहीच नाही. म्हणून आखरी वेळ तो या शहराला बघत होता. थोड्याच वेळात त्यांच्या फ्लाईटने भारतासाठी उडान भरली. पुन्हा एक बहरणारं नातं सोबत घेऊन एक नवीन प्रवास ते सोबत करणार होते. प्रेमाचा बहरणारा प्रवास, ओभी आणि वेदांतिकाचा प्रेमाचा प्रवास. पुढचा भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या कथा वाचायला आवडत असेल तर लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. प्लीज सपोर्ट असू द्या. धन्यवाद.